घरातली सगळी कामे उरकली आणि आम्ही निघालो KM हॉस्पिटलला. का तर चिमूची रिकव्हरी पाहायची होती. रिपोर्ट्स केले होते लास्ट टाइम. ते रिपोर्ट्स मी व्हॉट्सअपद्वारे पाठवले, पण मॅडम म्हणाले की प्रत्यक्ष मला येऊन भेटा, कारण मला 9व्याला पाहायचं आहे. तिची रिकव्हरी मला समोरासमोर बघायची आहे. शेवटी आम्ही गेलो. शुक्रवारी OPD असते जुन्या पेशंट्सची. आम्ही गेलो. आम्हाला माहिती होतं की दुपारी OPD असते, पण तिथे गेल्यावर लाईन लावल्यानंतर माझा नंबर आला. तेव्हा समजलं की OPD मॉर्निंगला झालेली आहे काही दिवसांपासूनच. तर म्हटलं ठीक आहे. तिघांना तिथं बाजूला बसवलं, ते चौकशी केली आणि शेवटी मॅडमला कॉल केला आणि आम्ही नंतर डायरेक्ट वॉर्डमध्ये गेलो. वॉर्डमध्ये गेल्यानंतर मॅडम म्हणाले की थांबा जरा 1 तासभर मी आले, कारण ते नेहमी एंडोस्कोपी सेक्शनमध्ये असतात, कारण त्यांचं तिथे OPD संपल्यावर तिथेच काम असतं. त्यानंतर काय तुम्हाला सांगू, वाट पाहिल्यानंतर मॅडमकडे गेलो. मॅडमने सगळे रिपोर्ट्स पाहिले, पण अजूनही काही रिपोर्ट्स होते ते पेंडिंग आहे. जसं स्टूल कॅलप्रोटेक्टिन, CBC वगैरे काय CRP वगैरे अजून करा डबल म्हणे, नेक्स्ट टाइम घेऊन या. त्यांना म्हटलं आम्ही बाहेर जाणार आहोत तर नंतर घेऊन येतो. पण चिमूची रिकव्हरी बरी आहे आणि आता सध्या तिला जास्त काही प्रॉब्लेम नसल्यामुळे टेन्शन घेण्यासारखं काही नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं दुर्लक्ष करू नका एवढंच. बाकी चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. बाय.